पासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भिलवडी पोलीस ठाण्यात आढावा बैठक संपन्न। शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भिलवडी पोलीस ठाणे येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे 16 गावांमधील जयंती उत्सवाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। आगामी जयंती उत्सव शांततेत, उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली। यावेळी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये दिली असून त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून समाजात शांतता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच मिरवणुकांचे दिवस आणि वेळा निश्चित करून प्रशासनाने दिलेल्या अटींचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी केले। कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता आणि बेकायदेशीर कृत्ये टाळून जागतिक ऐक्य जपावे असंही पालवे यांनी यावेळी नमूद केलं। या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे यांच्यासह भिलवडी परिसरातील विविध गावातील जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणुकीदरम्यान वाहतुकीचे नियम पाळणे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचा निर्धार यावेळी समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला। दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे। आज रोजी आम्ही भिलवडी पोलीस ठाण्यात हद्दीमधील सर्व गावातील भीमसैनिकांची बैठक आयोजित केली होती। सदर बैठकीमध्ये त्यांनी कशा प्रकारे जयंती साजरी करावी याबद्दल आम्हाला माहिती दिली। त्याचप्रमाणे शासनाच्या ज्या सूचना आहेत, प्रचलित जे कायदे आहेत, त्या पद्धतीनं योग्य आणि शांतमय वातावरणामध्ये ही जयंती साजरी करण्याबाबत आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत। यानंतरही मी सर्व भीमसैनिकांना आवाहन करतो, सर्व गावातील व्यक्तींना, नागरिकांना आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय चांगल्या पद्धतीनं, गुण्यागोविंदानं, शांततामय वातावरणामध्ये आपण साजरी करायची आहे। त्यामध्ये जी तुम्ही डॉल्बी मुक्त ही जयंती साजरी करावी अशी आमची पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे। त्याच पद्धतीनं तुम्ही जे बॅनर, झेंडे लावणार आहात ते लावताना अतिशय काळजीपूर्वक उंचावर, ज्या ठिकाणी कोणीही सहजासहजी पोहोचणार नाही, हात पोहोचणार नाही, अशा पद्धतीनं सुरक्षित पद्धतीने लावायचे आहेत। त्याच पद्धतीनं कुठलाही समाजाबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य असेल किंवा बॅनरबाजी असेल, असे कोणीही बॅनरबाजी किंवा वक्तव्य करू नये। अशी जर घटना कोणाकडून घडल्यास त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत। वेळेत जी दिलेली आहे त्या वेळेचं पालन सर्वांनी करावं। डीजे, डॉल्बी जो अट्टहास आपण करत आहात, कृपया त्यापेक्षा समाजाला उपयोगी असतील, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार असतील किंवा समाज प्रबोधन असेल, अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण ठेवावेत असं मी सर्व जनतेला आवाहन करतो। आणि ही जयंती चांगल्या पद्धतीनं साजरी होईल। पोलीस बंदोबस्त अतिशय उत्तमरित्या आम्ही लावणार आहोत। त्यामुळं त्या पद्धतीनं आपण देखील आम्हाला सहकार्य करावे आणि अतिशय शांततेमध्ये आणि आनंदाच्या वातावरणात ही जयंती साजरी करावी। जय हिंद, जय हिंद।